मी वेटिंग रूम मध्ये होते तर मला इतकं असं भरून आलं की बापरे आता काय सांगतील डॉक्टर, की स्मशानभूमीमध्ये एक आजी लहान बाळाला घेऊन फिरत होती. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर. तर नुकताच कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमामध्ये खूप छान छान गोष्टी झाल्या ज्या की व्हिडिओज मी अपलोड केलेल्या आहे ऑलरेडी चॅनलवर. पण कार्यक्रमाच्या 2 दिवसानंतर बाळाला जरा सर्दी खोकला झालेला आहे. थोडा श्वास घ्यायला त्याला प्रॉब्लेम होतो आहे, थोडा चिडचिड करतो आहे. तर मी म्हटलं चला हॉस्पिटलमध्ये दाखवायला हरकत नाही. आणि इथे असं आहे ना की आपण होम रेमेडीज वगैरे ट्राय करायला पण आम्ही थोडं घाबरतो की करायचं की नाही. बेटर आहे सेफर साईड आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे आता. तर हॉस्पिटल आता 3 वाजता ओपन होईल. मग आम्ही अपॉइंटमेंट तर नाही आहे बट फॉर शुअर आम्ही जर सांगितलं त्यांना की असं असं आहे ते घेतात. म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही इथे. आता जस्ट आम्ही पार्किंगमध्ये आम्ही सुरुवात ऍक्च्युली व्हिडिओची पार्किंगमधनं केलेली आहे. तर हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्याला असं बघावं नाही वाटत आहे. सकाळपासून असं त्यांनी थोडा असं चिडचिड करतो आहे, थोडा थुका काढतोय तोंडातून, श्वास घेताना थोडासा हे करतो आहे. तर त्याला असं बघून नाहीये त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं वेगळं वाटत आहे. बट रजत खूप म्हणजे समजवतो की अगं होतो लहान मुलांना इतकं काय त्याच्यामध्ये काळजी करण्यासारखं. तो मला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. बाळाला कार सीट मध्ये ठेवत आहोत. ऍक्च्युली कॅप आता सध्या जी टोपी आहे त्याची ती लावत नाही, कारण ती ना थोडी जरी टोपी खाली आली ना की लगेच रडायला लागतो. म्हणून आम्ही आता टोपी नाही लावत आहे जवळ. त्याला कार सीट मध्ये ऍक्च्युली आवडते पण बसायला. त्याचा बेस नाही आता, कारण कार्यक्रमासाठी गाडी सगळं सामान काढलं होतं. तर चला हॉस्पिटलला पोहोचतो पहिले आणि मग तुमच्यासोबत काय झालं काय सगळं होते त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. थोडासा घर आवाज येतो त्याचा. तर हेच ऍक्च्युअली दाखवायचं आहे हॉस्पिटलमध्ये. बिचारा आमचं छोटूस बाळ खूप करतोय ना घर आवाज रजत. आता कमी आहे पण. हा सकाळी जास्ती होता की नाही? सकाळी जास्ती वाटत होता, आता थोडा कमी वाटत आहे. पूर्ण 40 मिनिट 1 मिनिट आहे 100 मीटर. हो त्याला कसं कळतं काय माहिती. नेहमीच आहे घरापाशी पण बरोबर घर आलं जवळ की उठतो बरोबर. कुंकुम करायला लागतो काहीतरी करतो म्हणजे झोपून नाही राहत. हो. तर आम्ही हॉस्पिटल जवळ आता पोहोचलेलो आहोत आणि रस्ता खरंच खूप छान आहे. म्हणजे आता दोन्ही साईडनी इतकी छान पांढऱ्या रंगाची फुलं आहे. मागच्या 2 वीक अगोदर आम्ही हॉस्पिटलला जेव्हा आलो होतो त्यावेळेस मात्र साकुराची फुलं होते, पांढरे आणि गुलाबी, खूप फ्रेश असे. आणि यावेळेस मस्त पांढऱ्या रंगाची फुलं आणि ट्रॅफिक खूप होतं म्हणून आम्हाला थोडा उशीर झाला. तर चला आता आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये पोहोचतो. या ठिकाणी आमचं बाळ झोपेतच आहे सध्या आणि ही वेटिंग रूम आहे अशा प्रकारची. इथे लहान मुलांसाठी खेळायला पण आहेत, सो दॅट वेटिंग रूम मध्ये ते एंगेज राहतील. अगेन आम्ही त्याच ठिकाणी आलेलो आहे त्या रूम मध्ये. बाळाचे आता इथे ड्रेस वगैरे चेंज करायचे आहे. सकाळपेक्षा आवाज थोडासा कमी आहे पण आहे घर. आणि तो ना माझ्या चेस्टला चिपकून होता ना तेव्हा पण असं घर जवळ घेतली खूप आवाज येतो. हो ना हो तिकडे लागेल आधी. डॉक्टर वाचली बेटा. हो डॉक्टर वाचले. आम्हाला वाटत डॉक्टरच्या अंगावर चिंकी करशील, तुझ्या आईच्या अंगावर केलं. हो त्यात आम्ही वेट चेक केलं तर वेट छान आहे, 4.5 किलो झालेलं आहे. त्यांनी म्हटलं की थोडा कफ झालेला आहे पण इतकं काही म्हणजे असं काही घाबरण्याचं का थोडं पण टेन्शनचं काम नाही, क्वाईट नॉर्मल आहे ते. आणि ते म्हटले की जर 38.5 पेक्षा जास्ती फीवर आणि दुसरं की जर खूप जास्ती श्वास घेत असेल आणि बाळ एकदम थकत आहे तर दम लागल्यासारखं होत आहे
असं जर काही असेल तर तुम्ही लगेच यायचं म्हणून. आणि तो थुका काढत होता थोडासा कालपासनं, तर ते म्हटले की नॉर्मल आहे. हा, पण न्यू पॅरेंट्स आहोत आम्ही, तर थोडस बरेचसे क्वेश्चन येतात असे. आणि थोडी थोडी थंडी वाजत आहे म्हणे याला, थोडी थंडी वाजत आहे म्हणे या मुलाला. त्या डॉक्टरचे हात खूप थंडी होते ना. हा, आणि त्याच्यामुळे ते म्हटलं त्याच्यापेक्षा ते थिएटर्स खूप जास्त थंड होतात. असं केलं का? असं केलं म्हणा बाबा मी. हो हो. तर चला आता आमचा चक्कर मारून झालेला आहे, फिरून झालेला आहे आमचं. ऍक्च्युली पोटात असताना पण सेम होतं असंच. जेव्हा पण असं मला मनात वाटायचं की अरे मग मुवमेंट होत नाहीये किंवा काही असं होत आहे, तर हा आम्हाला डॉक्टरची व्हिजिट करायलाच होतो. आणि आम्ही जायचो आणि तिथे गेल्यावर सगळं ऑल ओके, टकाटक. हो, आणि डॉक्टरने असं केल्याबरोबर हा ना टर्न झाला. म्हटलं की अरे ऑलरेडी टर्न व्हायला चालू झालाय. हो म्हणा, हो टॉमी टाइम पण करतो म्हणा आम्ही रोज. हो, सगळ्यांना करून दाखवायचं का टॉमी टाइम? पटकन करून दाखवायचं का? सांग पटकन, तू सांग. तू सांग, तू म्हणशील तर तू म्हणशील ते. तो नंतर घाल ना, आधी टॉमी टाइम करून टाक. 1 मिनिट. एक सेकंड म्हणा बाबा. करायचंच आहे बेटा. लाईट ऑलरेडी बघणं चालू झालेलं आहे. लाईट कडे घरी पण लाईट बघतो असा. टुक 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 टुक. आणि अशा रडत आहे ग. नंतर दाखव, आपण पुढच्या व्हिडिओत दाखवून दे. ओके, तर आता ऍक्च्युली बाळाचं सगळं चेकअप झालंय. बाळाचं ड्रेस वगैरे चेंज झालेला आहे आणि त्याचं जॅकेट वगैरे घालून बाळ ऑलमोस्ट रेडी झाला होता. आणि त्यानंतर तो रडायला लागला, कारण त्याला लागली होती भूक. तर त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं कुठे रूम आहे का जिथे ती दूध वगैरे पाजू शकते. तर ते म्हणले की सेपरेट रूम नाही आहे, तुम्ही आता ज्या रूम मध्ये होता तिथेच बसा. तर आता रुपाली इथे बसलेली आहे. डॉक्टरचीच रूम आहे. हा, मागच्या वेळेस पण असंच त्यांनी एका रूम मध्ये बसलं होतं. तर जिथे आम्ही आता त्याचं चेकअप झालं इथे, तर तिथेच ते आता बसले. त्याला दूध पाजतं, एक 10-15 मिनिटं दूध पाजेल आणि मग त्यानंतर आम्ही निघूया. पण इथे काहीच दिलं नाही. हा, पण त्यांनी काहीही म्हटलं नाही. त्यांनी म्हणजे थोडा कफ आहे पण तो बिलकुल नॉर्मल आहे. त्यामुळे काही नेब्युलायझर किंवा कफ सिरप वगैरे देत नाही, मेडिसिन्स तर देत नाही. पण नेब्युलायझर वगैरे थोडंसं वापरतात, तर ते पण ते म्हणजे काहीही गरज नाही आहे. आणि सगळं तो जर दूध वगैरे व्यवस्थित पित आहे, पोटभर पित आहे, तर काहीही जायची प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तर आता ऍक्च्युली ही दूध पाजतं, त्यानंतर आम्ही निघू. पण त्याआधी याच्या व्हॅक्सिनेशनची अपॉइंटमेंट घ्यायची. ती अपॉइंटमेंट घेतो आणि मग आम्ही लगेच घरी निघतो. तर बाळाचं दूध पिऊन झालेलं आहे आणि रजत व्हॅक्सिनेशनसाठी अपॉइंटमेंट घेत आहे. झोपलाय बाळ राजवीर. आता ऍक्च्युली जस्ट रजत आला कार घेऊन आणि त्याला कार सीट मध्ये ठेवत आहे. इथे ना ऍक्च्युली हॉस्पिटलच्या समोरच ना इथे एक स्मशानभूमी आहे. तर त्याची एक खूप सुंदरशी स्टोरी आहे, ती सांगते तुम्हाला. ऍक्च्युली मागच्या वेळेस काय झालं ना की मी, आई आणि रजत आलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही कारची वाट बघत होतो. हा पार्किंग मधनं कार घेऊन येत होता. तर आम्ही इथे उभं होतो दोघी पण. तर एक ना आजी होत्या ज्यांच्या स्ट्रॉलरमध्ये एक छोटंसं बाळ होतं आणि त्या स्मशानभूमीमध्ये त्या बाळाला, मुलगा होती मुलगी होती आय डोंट नो, त्या बाळाला फिरवत होत्या. तर आई म्हटलं हे काय आहे, गार्डन आहे का? म्हटलं नाही ग, स्मशानभूमी आहे. अच्छा, तू तिथे गेली होती म्हणे एकदा, तेच आहे का ते? म्हटलं हो तेच आहे. म्हणजे लहान मुलाला आणलं बघ इथे, अशा ठिकाणी आणत असते का? म्हटलं हो, आणतात इथले लोक, आजी आजोबा म्हणून फिरायला पण येतात, जोडपे पण फिरायला येतात, लहान मुलांना पण आणतात. म्हटलं मी पण पहिल्यांदाच बघितलं असं, कारण आजीला वगैरे काय स्ट्रोलरमधलं ते बाळ रडत होतं बरं. ती आजी आपली मस्त फिरवून राहिली, कारण गार्डन मध्ये छान असे, ते गार्डन नाही ऍक्च्युली स्मशानभूमी, इथे फुलं वगैरे पण छान आले आहे. वेदर छान होतं त्या दिवशीचं पण, म्हणजे ऊन होतं आज सारखंच. तर जसं माझ्यासाठी, माझ्या आईसाठी ही गोष्ट शॉकिंग आहे की स्मशानभूमीमध्ये एक आजी लहान बाळाला घेऊन फिरत होती. ही गोष्ट खरंच खूप शॉकिंग आहे. तशी तुमच्यासाठी पण आय थिंक तुम्हाला पण असं वाटेल बापरे असं कसं स्मशानभूमीमध्ये बाळाला कसं काय घेऊन जाऊ शकतात. तर ही अशी एक सुंदरशी छोटीशी स्टोरी होती. तर चला, आता आमचं झालेलं आहे हॉस्पिटलचं काम. आता कारमध्ये बसते मी. तर आता आम्ही निघालेलो आहोत
आणि बाळ पण छान झोपलेलं आहे दूध पिऊन. तर आम्ही घरी पोहोचतपर्यंत मला वाटतं 30-40 मिनिट लागतील, पण आम्हाला एक पॉज पण घ्यायचा आहे मध्ये. आता फायनली थोडं रिलॅक्स वाटत आहे. येताना जसं एक हे होतं की काय सांगते वाढणार तर. आणि मेन गोष्ट काय की आता 4 दिवसानंतर आई रिटर्न जाणार आहे इंडियाला. तर मनात ते पण होतं की आई असली की आता आई आहे घरी तर जरा एक वाटतं सपोर्ट आहे, अनुभवी आहे ती. कारण आणि आम्ही न्यूली झालेलो पॅरेंट्स आहोत आणि आम्हाला नाही माहिती की बाळाला काय होत आहेत काय नाही. आईलाच तर आता जो आईने बघितलं सकाळपासून त्याला तर नाही त्याला ना विक्स लावायला पाहिजे होती किंवा गरम आणि शेकू का थोडंसं असं थोडंसं तिच्या मनात सुरू होतं. तर ती इतकी अनुभवी असून सुद्धा तिला असं वाटत होतं. आम्ही साहजिक आहे आमच्या मनात त्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. मोस्टली मी थोडं इंटरनेट वगैरे बघत असे तर त्यांनी सांगितलं होतं की 14 वीक्स पर्यंत जरा सर्दी खोकला वगैरे असा असतो बाळाला. पण तरीही म्हणजे मनात इतकी भीती होती ना की म्हणजे इनफॅक्ट मी वेटिंग रूम मध्ये होती तर मला इतकं असं भरून आलं की बापरे आता काय सांगतील डॉक्टर आणि काय नाही. तर ती होती भीती आणि ती निघालेली आहे आता. आणि आता मी पण सांगू शकते की सर्दी खोकला वगैरे होतो 14 वीक्स पर्यंत. ते म्हटले की खूपच जास्ती त्याला त्रास होत असेल तर तुम्ही इमिडिएटली घेऊन या. पण येस आता खरंच खूप मस्त रिलॅक्स वाटत. आता मी बिंदास घरी जाऊ शकते. आईची पॅकिंग व्हायची आहे, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. अपकमिंग ब्लॉग्स मध्ये तुम्हाला छान छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मॅक्सिमम आहे की राजवीरच्या व्हिडिओज येतील, तुम्हाला राजवीरच्या व्हिडिओ बघायला मिळतील. त्याला ऊन लागलं तर बघा, आता सावली आली तर शांत झाला, पण ऊन लागलं की लगेच चेहरा येऊन जातो. आणि मी व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून बाळ बाळ असंच म्हणत होती. मी विसरूनच गेली की याचं आपलं नाव ठेवलेलं आहे म्हणून राजवीर म्हणायचं आहे. काय आता सव्वा महिन्यापासून ना आम्ही याला बाबू बाळ असंच म्हणत होतो ना. तर आता 30 सवय झाली, तर सवय व्हायला अजून वेळ लागेल की त्याला नावाने हाक मारायचं आहे. तर चला मग आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. छोटासा व्हिडिओ आहे हा. प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.